नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. MPSC मध्ये मेजर बदल आता आपल्याला दिसायला लागलेले आहेत. या वर्षीपासून होणार का पुढच्या वर्षीपासून होणार ते देखील आपण पाहणार आहोत. तसंच PSI ची मुलाखत आतापासून बंद होणार का, कारण त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे निर्णय झालेले आहे त्यामध्ये एका ठिकाणी लिहिलेलं होतं की मुलाखत राजपत्रित पदासाठी बंद. ना आता ज्यांचे चष्मे फक्त ग्रुप बी आणि ग्रुप सी चे आहे त्यांनी डायरेक्ट संबंध कसा PSI सोबत लावला आणि एक भ्रमित करणारी माहिती की PSI ची मुलाखत बंद होणार आहे. PSI ची मुलाखत का बंद होऊ शकत नाही याचे 10 पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जर समजा तुम्ही PSI पदाला जर प्रेफरन्स दिला असेल तर तुम्हाला आजपासून कोणते 10 असे मुख्य मुद्दे आहेत ज्याच्यावरती तुम्हाला ओव्हरऑल सुटेबिलिटी तुमची सिद्ध करावं लागते ते देखील सांगणार आहे. तसंच क्लर्कसाठी टायपिंग बंद आहे म्हणजे किंवा टायपिंग बंद करणार आहे असे देखील जे एक भ्रम जो पसरवला जातोय ना तर ते देखील पाहणार आहोत. सगळं काही पोलखोल आपण या आजच्या या व्हिडिओतून करूया. चला, तत्पूर्वी आपली ही ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी आपण ही आरंभ बॅच सुरू केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची आहे. ॲप्लिकेशनमध्ये बॅच सुरू आहे. डेमो पहा, आवडलं तर नक्की तुम्ही जॉईन करू शकता, कन्सिडर करू शकता ना. आता बघूया आता यामध्ये नेमकं काय आहे. बघा, हेच ते पत्रक आहे ते ज्या पत्रकाच्या आधारे आपण सगळ्यात अगोदर सांगितलं होतं की MPSC मार्फत नवीन संयुक्त सेवा परीक्षांचे काय होणार आहे, सुसूत्रीकरण होणार आहे ना. यामध्ये थोड्याशा माहिती ज्या आहेत ना तर त्या क्लिअर करतो परत एकदा, कारण वेगवेगळ्या शिक्षकांनी GR नाही कळाला ना की मग आपल्याला पेपरच्या कातरनं किंवा यांच्या माहितीचा आधी म्हणजे त्यांचा घ्यावा लागत असतो, सहारा घ्यावा लागत असतो. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की बाबा आता नवीन संयुक्त सेवा परीक्षांचे आयोजन होणार 18 नवीन, ठीक आहे, किती 18 नवीन सेवा निर्माण केल्या जाणार आहे. 18 प्रकारच्या वेगळ्या नवीन सेवा निर्माण केल्या जाणार आहे. आणि यामध्ये 153चा जो संदर्भ आहे ना तर तो नाहीच आहे. आता ग्रुप बी आणि ग्रुप सी नवीन ज्या आहेत अराजपत्रित यांचे प्रशासकीय आणि तांत्रिक अशा 2 गटात वर्णन केलेलं आहे. म्हणजे 2 गट होणार आहे आणि एकामध्ये 18 गट असणार आहे. प्रशासकीयमध्ये 18 आणि तांत्रिकमध्ये 30 गट आहे. याच्यामध्ये 269 पदं आहेत, हे प्रशासकीयमध्ये आहेत आणि 221 याच्यात आहे. असे टोटल किती 48 गट आणि 490 पदं आहेत. बेरीज वाजाबाकी करून पहा. ज्यांना नाही समजलं त्यांनी तर समजा पेपरच्या कातरणावरून तुम्हाला कळलंच ते. हे ग्रुप बी ग्रुप सी साठी आणि हे जे 18 नवीन आहे ना हे ग्रुप ए आणि ग्रुप बी किंवा ग्रुप बी चे जे अराजपत्रित पद आहे आणि ग्रुप ए चे जे TCS मार्फत भरल्या जातात त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. आता एका ठिकाणी इथं सांगितलेलं आहे हा, मी ज्या दिवशी व्हिडिओ घेतला होता त्या दिवशी देखील सांगितलं होतं की आता हे अराजपत्रित संवर्गासाठी नो इंटरव्ह्यू पॉलिसी लागू केली जाणार आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होईल. ज्यांचे फक्त चष्मे फक्त ग्रुप बी आणि ग्रुप सी चे आहे ना तर त्यांनी हे वाचलं, त्यांना वाटलं की अरे हे तर PSI साठीच आहे, कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी साठी. अरे हे अराजपत्रित पद जे TCS मार्फत भरल्या जातात, आता ती MPSC मार्फत जर भरल्या जायची असेल तर त्यांच्यासाठी नो इंटरव्ह्यू पॉलिसी आहे. ग्रुप बी चे भरपूर पद आहे. ग्रुप ए चे सुद्धा पद आहेत की जसं PhD झाल्यानंतर त्यांना 3-3, 4-4 वर्षाचा अनुभव लागतो, तो अनुभव देखील कॅन्सल केलेला आहे. हे या ग्रुप बी आणि ग्रुप सी मधल्या किंवा नवीन ग्रुप बी ग्रुप सी येतात त्याच्यातले नाही. हे ग्रुप ए आणि ग्रुप बी ची इंटरव्ह्यू पॉलिसी आणि त्यांचे अनुभव जे आहेत तर ते रद्द केलेले आहेत. पण आता काय सांगणार, आता ज्या शिक्षकांनी फक्त GR नुसते वाचले त्यांना काही कळलंच नाही, ChatGPT केलं, नोटबुक केलं थोडी सांगणार तुम्हाला. या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. हे जे आहे ना हे अराजपत्रित संवर्गासाठी नो इंटरव्ह्यू पॉलिसी सरळ लावलं त्यांनी केलं की PSI चे इंटरव्ह्यू बंद होणार. हे PSI चे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी सध्याची त्याच्याबद्दल नाहीच आहे. मी अगोदरपासून सांगत आलेलो आहे की टप्प्याटप्प्यानं होणार आहे ना तर ग्रुप ए आणि ग्रुप बी अगोदर होईल आणि ग्रुप बी आणि ग्रुप सीचं जे कंबाईन आहे तर ते सगळ्यात शेवटच्या टप्प्यात होईल. म्हणून मी सांगतो की तलाठी भरती जी आहे ना तर त्या पुढच्या वर्षी ग्रुप बी आणि ग्रुप सी जे नवीन सेवा संयुक्त परीक्षा होणार आहे त्यामध्ये नाही होणार, कारण तो सगळ्यात शेवटचा टप्पा असू शकतो. कारण ऑलरेडी ग्रुप ए आणि ग्रुप बीचं जे TCS मार्फत भरले जातात त्यांचं MPSCच्या अंतर्गत जे तर ते समायोजन होईल आणि नंतर बाकीचे होईल. आणि जर ग्रुप बी आणि ग्रुप सी जर आणि ग्रुप ए ग्रुप बी सगळे एकदा झाले म्हणजे कोणते टप्पे राहिले, सगळे एकदमच झाल्यासारखं होईल ना. टप्प्याटप्प्याचा अर्थ तो होतो. ठीक आहे ना. आता येऊया PSIचं. ठीक आहे. हा, सरळ सेवा भरतीसाठी अनुभवाची अट राहणार नाही. आता इथं सरळ सेवासाठी भरतीची अट राहणार नाही म्हणजे झालं का लगे आपल्या जी ग्रुप याची होती त्याच्यासाठी नाही. ही जी आहे ही MPSC ची ग्रुप ए ची
ग्रुप ए ची जी पदं भरली जातात, ज्यांना PhD झाल्यानंतर 3-4 वर्ष काम करावं लागतं, त्या तो अनुभव लागतो, हे आपल्या सरळ सेवेच्या पदासाठी नाही. म्हणजे कोणती गोष्ट कुठं कशा याने लिहिलेली आहे ना, याच्यासाठी थोडंसं डोकं वापरावं लागतं. हे ChatGPT आणि नोटबुक एल्बनं होणार नाही. आता येऊया आता PSI ची तर मुलाखत बंद होणार नाही. का होणार नाही मी याचं सांगतो मी तुम्हाला. आणि जे क्लर्कची स्किल टेस्ट आहे ना, मला माहित नाही कुठून आणलं, याच्यातून स्किल टेस्ट बद्दल तर काहीच नाही. अरे घोडा अगर घास से दुश्मनी करेगा तो जाएगा का? तुम्हाला टायपिंग याचे लोक घ्यायचे आहेत, तर त्यांना जर टायपिंगच नाही तर कसं होणार? स्किल टेस्ट राहणारच ना. ठीक आहे, तर त्यामुळे स्किल टेस्ट राहणारच आहे. राहिला प्रश्न दुसरा PSIचा. PSIच्या पदासाठी ज्या वेळेस इंटरव्ह्यू होतात ना, तर PSIचे पद जे आहेत तर ते 10 पॉईंट वरती चेक केले जातात. कोणते 10 पॉईंट आहे? नंबर 1 पर्सनॅलिटी चेक. मुलाखतीमध्ये तुमची पर्सनॅलिटी चेक केल्या जाते. नंबर 2 तुमची डिसिजन मेकिंग ॲबिलिटी आहे की नाही. जर समजा तुम्ही अशा परिस्थितीत आहात की 2 समाजामध्ये फार प्रचंड असा रोष आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला तो वाद मिटवायचा आहे, तर त्यावेळेस तुम्ही डिसिजन घेऊ शकता की नाही. तुमची पर्सनॅलिटी तशी आहे की नाही. नाही तर नेमहड पोरगा आलं आणि तुमची कॉलर धरतं, कसं काय चालणार? शासनाचा आणि या पोलीस विभागाचा दबदबा राहायला पाहिजे. त्याच्यासाठी पर्सनॅलिटी चेक, डिसिजन मेकिंग, देन कम्युनिकेशन स्किल. तोत्र बोलता का? अडकत बोलता का तोंडातल्या तोंडात बोलता? कम्युनिकेशन कसं आहे तुमचं? तुम्हाला काय अशा साध्या माणसासोबत बोलावं लागणार का? पार जे निब्बर लोक जे आहेत समाजातले, 2 नंबरचं काम करणारे, 1 नंबरचे चांगले क्रमाने काम करणारे, प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले लोक, त्यांच्यासोबत तुमचं कम्युनिकेशन चालतं की नाही? त्या टॉपिकवर बोलू शकता का नाही? मुलाखत रद्द होणार का? लिडरशिप क्वालिटी तुमची आहे की नाही? नाही तर हवालदार जर PSI पेक्षा जर हुशार असले तर कसं चालेल? अर्थात त्यांचं चेक करायचं असं काही नाही आहे, पण एक लिडरशिपची क्वालिटी जी आहे ना तर ती असायला पाहिजे. प्रेझेन्स ऑफ माइंड आहे की नाही? प्रेझेन्स ऑफ माइंड आहे की नाही हे देखील चेक होतं मुलाखतीमध्ये. इथिकल थिंकिंग आहे की नाही, नैतिकता त्यांच्यामध्ये आहे की नाही हे चेक होतं मुलाखतीमध्ये. स्ट्रेस मॅनेजमेंट, स्ट्रेस हँडलिंग करू शकता की नाही? तुमच्यावर जर प्रेशर टाकलं, त्या प्रेशरमध्ये तुम्ही समाजासाठी, देशासाठी, राज्यासाठी तुम्ही चांगलं काम करू शकता की नाही? रिअल लाईफमध्ये तुम्हाला जे ॲप्लिकेशन आहे, म्हणजे तुमचं नॉलेज आहे ते रिअल लाईफमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता की नाही, हे मुलाखतीतून चेक केलं जातं. ॲप्टिट्यूड टुवर्ड्स हे तुमचं जे ॲप्टिट्यूड आहे ना रिअल लाईफ सोबत, तर ते देखील चेक केलं जातं. आणि ओव्हरऑल तुमची सुटेबिलिटी, तुम्ही या पदासाठी सूट आहात की नाही, हे फक्त आणि फक्त तुमच्या लेखी परीक्षेवर अवलंबून नसतं. कारण जे मुलं लेखी परीक्षेत हुशार असतात ना, तर ते असे सडपातळ असले तर ती पदं घेऊन जातील आणि होईल का ते? म्हणून PSIची मुलाखत बंद होणार नाही. मी आज 1001% सांगतो तुम्हाला. नवीन संयुक्त सेवामध्ये जरी असलं तरी होणार नाही. आणि जी स्किल टेस्ट आहे तर ती स्किल टेस्ट सुद्धा बंद होणार नाही, हे मी लिहून देतो. चला, आशा करतो तुम्हाला लोकांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.